मी दर केस अटेंड केली आहे. निवडणूक आयोगाच्या प्रत्येक हिअरिंगला मी गेलोय. शेड्यूल 10 भारतातला पक्षांतर विरोधी कायदा इतका मजबूत आहे की त्याच्यातनं कोणालाही बाहेर जाता येत नाही. किंबहुना पक्षातनं फुटल्यानंतर तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व ठेवताच येत नाही असा कायदा म्हणजे कुठलाही अनाड्याने तो कायदा वाचला तरी तो कायदा स्पष्ट आहे. पण निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने निकाल दिला तो निकाल ऐकल्यानंतर आम्हाला धक्काच बसला. आमच्यातनं फुटून गेलेल्यांचं स्वातंत्र्य अस्तित्व मान्य करून ज्या बाळाला माझ्या आईने जन्म दिला ते बाळ दुसऱ्याच्या मांडीवर देण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं. मग ते शिवसेनेचं असो नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचं असो, अरे आमचं बाळ ना. अरे ज्या बाळाची पैदास शरद पवार साहेबांनी केली, ज्या बाळाची पैदास कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी केली, ते बाळ काढून तुम्ही दुसऱ्याच्या मांडीवर देता. आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त राजीव होता. नंतर खटला सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयावर टीका टिप्पणी करू नये असं म्हणतात, पण तो माझा अधिकार आहे. स्वतंत्र नागरिक म्हणून स्वातंत्र्य मला दिलेलं स्वातंत्र्य व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यातनं मी हे व्यक्त करतो की सर्वोच्च न्यायालयाने जे गतीने हा तिढा सोडवायला पाहिजे होता तो तिढा सोडवला नाही. परत एकदा मी रिपीट करतो, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. ज्या लोकांनी पक्षांतर केलं होतं त्यांची आमदारकी रद्द व्हायला हवी होती, ती न होता निवडणुका लागल्या. निवडणुकीच्या माध्यमातून ते परत निवडून आले आणि आज ते सत्तेत आहेत. सत्ता नाही याचं दुःख नाही, पण लोकशाहीचा पराभव होतोय आणि हळूहळू या देशातली राज्य घटना ही विस्कळीत होऊन विसर्जित केल्यासारखी होते.